अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनी गुरुपौर्णिमेपर्यंत ही एक सेवा नक्कीच करा. बघा, जर ही तुम्ही सेवा मनोभावेने, श्रद्धेने आणि स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून जर केली सेवा, तर तुमची ही सेवा 24 तासाच्या आतसुद्धा पूर्ण होऊ शकते. म्हणजे या सेवेचा अनुभव तुम्हाला 24 तासाच्या आतसुद्धा येऊ शकतो. इतकी ही सेवा प्रभावी आणि श्रेष्ठ आहे. बघा, आता स्वामी महाराजांच्या खूप सेवा आहेत, असंख्य सेवा आहेत. जितक्या आपण सेवा कराल, जितक्या सेवा मी तुम्हाला सांगेल तितक्या सेवा कमीच आहेत. पण प्रत्येक सेवेची वेगवेगळी म्हणजे प्रत्येक सेवेचे वेगवेगळे अनुभव असतात किंवा वेगवेगळ्या अडचणीवर वेगवेगळ्या सेवा असतात. पण ही सेवा खूप म्हणजे खूप प्रभावी सेवा आहे. या सेवेचा अनुभव हा तुम्हाला खूप छान येणार म्हणजे येणारच. तर ती सेवा कोणती आहे, तर ती सेवा कोणती आहे ती आज मी या व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगणार आहे. तर त्याआधी चॅनेलला नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, आता सर्व काही सेवा तर आपण आपल्या चालूच आहेत. पण आता ज्यांच्या घरात स्वामींची मूर्ती, फोटो आहे तर त्या तर आवर्जून स्वामींची कोणतीही सेवा करतात म्हणजे करतातच आणि करायलाच पाहिजे. कारण स्वामी महाराजांची, स्वामींचं स्थान आपल्या घरामध्ये आहे. स्वामी आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष आहेत. मग त्यांची सेवा करणंही आपलं कर्तव्य आहेच. पण कोणतीही सेवा करताना जर तुम्ही निस्वार्थ भावनेने जर कोणतीही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतात. आता बघा, बऱ्याच वेळेस काय होतं की आपण स्वामी महाराजांची सेवा करत असतो. मग काही ना काही आपल्या अडचणी असतात, काहीतरी आपल्या इच्छा असतात. मग त्याच्यासाठी आपण स्वामी महाराजांच्या बऱ्याचशा सेवा करत असतो. पण एखादं तरी सेवा स्वामी महाराजांसाठी, आपल्याकडून स्वामी महाराजांसाठी एखादी तरी सेवा तुम्ही नक्की करा. निस्वार्थ भावनेने काहीही स्वामी महाराजांकडे न मागता स्वामी महाराजांची सेवा तुम्ही नक्की करा. बघा, स्वामी महाराजांकडे तुम्ही मागायच्या आधी स्वामी महाराज तुम्हाला ते देतात आणि तुमची इच्छा पूर्ण करतात. कारण स्वामी महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत आणि ते अंतर्ज्ञानी आहेत. त्यांना आपल्या मनात काय चालतं आहे, आपल्या मनात काय गोष्टी आहेत, आपल्या मनातलं सुख, आपल्या मनातलं दुःख, आपल्या मनातलं जे काही दडपण आहे, आपल्या मनातच्या ज्या अडचणी आहेत, त्या सर्व काही स्वामी महाराजांना समजत असतात. मग त्याच्यामुळे त्यांना आपण नाही जरी सांगितलं तर आपल्या सर्व काही त्यांना समजत असतं. त्याच्यामुळे तुम्ही कोणती जर सेवा मनोभावेतून केली तर स्वामी महाराज त्याचं फळ तुम्हाला नक्की देतात म्हणजे देतातच. तर तुम्हाला काय करायचं आहे, ती सेवा कोणती आहे, तर बघा, ती सेवा म्हणजेच 1 दिवसीय स्वामीचरित्र सारामृताचं पारायण, ते म्हणजे 1 मांडी पारायण. तर बघा, आता 1 मांडी पारायण म्हणजे काय, बघा, आता हे 1 मांडी पारायण जे आहे तर ते तुम्ही ज्यावेळेस एका जागी बसता तर त्यावेळेस तुम्हाला थोडंसुद्धा हलायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, थोडे मांडीसहित तुम्हाला हलवायची नाही. ज्यावेळेस सेवा करायला तुम्ही एका जागेत बसाल, सेवा संपेपर्यंत त्याच जागेत तुम्हाला बसायचं आहे. त्याला 1 मांडी पारायण म्हणत असतात. आणि कोणी जरी आपल्याला बोलायचा प्रयत्न केला तरी पण आपण त्यांना बोलायचं नाही. मग ह्याच्यामुळेच तुम्ही ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला ही सेवा करा किंवा दुपारी ज्यावेळेस घरात कोणी नसेल त्यावेळेस ही सेवा करा. म्हणजे तुम्हाला मध्ये अडचण येणार नाही किंवा कोणीतरी तुम्हाला बोलायचा प्रयत्न करणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही सेवा ब्रह्ममुहूर्ताच्या टायमिंगला सकाळी 3 ते 4च्या दरम्यान उठून ही सेवा केली तर सर्वात उत्तम असणार आहे. तर बघा, आता ही स्वामी महाराजांची सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची मूर्ती असो, फोटो असो, पंचोपचारी तुम्हाला पूजा करायची आहे. आणि नंतर देवघरासमोर बसून आसन टाकून तुम्हाला स्वामी महाराजांपुढे, बघा, आता तुम्हाला संकल्प करायचा असेल तर तुम्ही संकल्प करून ही सेवा करू शकता. पण तुम्हाला काहीही संकल्प न करता फक्त स्वामी महाराजांसाठी ही सेवा करायची असेल तर तुम्ही ती फक्त तुमची इच्छा म्हणून तुम्ही निस्वार्थ भावनेने ही सेवा करू शकतात. मग आता निस्वार्थ भावनेने तुम्हाला ही सेवा करायची असेल तर संकल्प करायची काही गरज नाही. तर तुम्ही देवघरासमोर आसन टाकूनच बसायचं आहे. कारण आसन जर नाही टाकली तर आपली संपूर्ण केलेली सेवा ही जमिनीला म्हणजे धरती माताला मिळून जात असते. त्याच्यामुळे आपण कोणतीही सेवा करताना आसन
टाकूनच त्याच्यावर बसूनच सेवा करायची आहे. तर आता आसन टाकल्यानंतर तुम्हाला सर्व काही देवपूजा झाल्यानंतर धूप दीप उदबत्ती लावल्यानंतर तुपाचा दिवा लावा किंवा तेलाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझी ही सेवा मी तुमच्यासाठी करत आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त मी ही सेवा करत आहे. मग तुम्ही 11 दिवसाची करा, 21 दिवसाची करा, 7 दिवसाची करा किंवा 1 दिवसाची करा. गुरुपौर्णिमे दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी पण चालते. त्या दिवशी पण हे एक मांडी पारायण तुम्ही आवर्जून करा. दुसरी कोणतीही सेवा नाही केली तरी चालेल, पण ही सेवा एक मांडी पारायण आवर्जून तुम्ही त्या दिवशी करू शकतात. मग तुम्हाला काय करायचं आहे, स्वामी चरित्र सारामृताची पोथी घ्यायची आहे. सर्वात आधी तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राची 11 माळी जप तुम्हाला करायचा आहे. नंतर तारक मंत्र 11 वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे. आणि मग नंतर 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला न हलता, मांडी थोडीशी सुद्धा न हलवता, त्या जागेचं बाजूला न जाता पूर्ण शेवटपर्यंत 1 ते 21 अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. मगच तुमची ती सेवा पूर्ण होते. मध्ये आधीमध्ये कोणालाही बोलायचं नाही. सर्व काही तुमचं काम आधीच आवरून सर्व काही घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला मध्ये अडथळे येणार नाहीत. तर अशा प्रकारे हे पारायण तुम्हाला पूर्ण करायचं आहे. यालाच एक मांडी पारायण असं म्हणतात. मग ही सेवा करताना तुम्ही 1 दिवसाची करणार असाल किंवा 3 दिवसाची किंवा 7 दिवसाची, तुमच्या इच्छेनुसार. मग तुम्ही ही सेवा ज्या दिवशी करणार आहात तर त्या दिवशीपासून तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर परअन्नसुद्धा तुम्हाला वर्ज्य करायचं आहे. परअन्नसुद्धा तुम्हाला खायचं नाही. आणि ब्रह्मचर्याचं पालन देखील तुम्ही करायचं आहे. जेवढे दिवस ही सेवा करणार आहेत तेवढे दिवस. तुम्ही जर जास्त दिवसाची सेवा करणार असाल, 21 दिवसाची म्हणा, 51, तर ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी पण चालतं. तर ही जर सेवा तुम्ही मनोभावेने केली, बघा आता ही सेवा करताना खूप म्हणजे खूप त्रास होतो, कारण ही सेवा स्वतः मी केलेली आहे. एक मांडी पारायण, 1 दिवसीय पारायण मी स्वतः केलेला आहे. त्याच्यामुळे माझ्या अनुभवावरून सांगते की त्रास होतो. मांड्याला मुंग्या येणं, मांड्या दुखणं, हातं दुखणं, बऱ्याच त्रास होत असतो. खूप त्रास होत असतो. पण कशामुळे होतो, जे काही आपल्यातली नकारात्मकता असते, निगेटिव्हिटी असते, तर ती आपल्याला ही सेवा करू देत नसते. कारण ही सेवा खूप प्रभावी आणि शक्तिशाली सेवा असते. त्याच्यामुळे आपल्यातली जी काही निगेटिव्हिटी असते, तर त्याच्यामुळे आणि जे काही आपल्यातली बाहेरील बाधा असते, तर ती सेवा करण्यास नकार करत असते. त्याच्यामुळे हा आपल्याला त्रास होत असतो. त्याच्यामुळे आपल्याला या सेवेमध्ये त्रास होतो. मांड्याला खूप मुंग्या येतात, मांड्या अक्षरशः दुखतात, डोळ्याला पाणी येईल इतका कोणाकोणाला तरी त्रास होत असतो. कोणाला तरी होतो, कोणाला होत नाही. पण काहीतरी आपल्या शरीरातली नकारात्मकता बाहेर जाण्यामुळे हा त्राससुद्धा आपल्याला होऊ शकतो. पण जो ही सेवा मनोभावेने स्वामी महाराजांवर विश्वास टाकून जो हा सेवा करतो, त्याची इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करतात. आणि त्यांना कसल्याही अडचणीतून स्वामी महाराज बाहेर काढतात. आणि क्षणोक्षणी पावलोपावली स्वामी महाराज त्यांच्यासोबत असतात, म्हणजे असतातच. तर ही सेवा खूप म्हणजे खूप छान आहे. तर तुम्ही आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत करा आणि याचा 24 तासाच्या आत छान असा अनुभव घ्या. तर अशी होती आजची सेवा. आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वामी महाराजांची सेवा करत राहा आणि छान स्वामी महाराजांचे अनुभव घेत राहा. आणि हाच व्हिडिओ इतर लोकांनाही शेअर करत राहा. कारण आपल्याकडून एखाद्याचं चांगलं झालं तर त्याचं अर्ध पुण्य हे आपल्या वाट्याला येत असतं. त्याच्यामुळे तुमची सेवा करून जो तुम्हाला अनुभव आलेला आहे, जो तुमची इच्छा पूर्ण आहे झालेली आहे, तर ती इतरांचीही व्हावं यासाठी दुसऱ्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चला, श्री स्वामी समर्थ. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत.